नमस्कार मित्रांनो. जितेंद्र भावे सारख्या समाजसेवेबरोबर काम करताना एका गोष्टीची जाणीव झाली आहे की देशाच्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर आपण युवा म्हणून चांगलं जनसंवाद केलं पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघत आहात की नीट पेपर लीकमध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, पण ते जनतेत रूपांतर होत नाही. त्याच्या पाठीमागं असं जाणीव होते की पालकांमध्ये याची जाणीव नाही. त्याला जरा आपण सिम्प्लिफाय करूया. समजा एक माणूस कुणाकडे काम मागायला गेला आणि काम करत करत काम पूर्ण झाल्यावर त्याचा काम कोणीतरी खराब केलं आणि ज्याला तो काम दाखवत होता त्याला त्या काम बघण्याची संधीसुद्धा नाही भेटली. त्याच्यामुळं काय झालं, तो माणूस काम परत करू शकतो, पण पुन्हा तेच काम करताना एक वेगळीच म्हणजे मनात संताप किंवा एक वेगळंच म्हणजे त्रास होतो. अशाच मनोवैज्ञानिक त्रासाचा सामना आपल्या विद्यार्थ्यांनी केला आहे. एकूण 8 मुलांनी आत्महत्या केली आहे. नीट परीक्षेच्या पेपर लीकमुळे 8 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. असं मनोवैज्ञानिक दबावामुळे जर पेपर फुटायला लागले तर त्याची क्रेडिबिलिटीसुद्धा कमी होते. हेच मुलं ज्यांनी आत्महत्या केली हेच डॉक्टर झाले असते. म्हणून मला असं वाटतं की ज्या आपल्या भारताच्या बजेटमध्ये जे 53 लाख करोड आपल्या भारताचं बजेट आहे, त्याच्यामध्ये शिक्षणाचं बजेट 1 लाख करोड आहे. आणि जर तुम्ही ट्रान्सपोर्टचं बजेट पाहिलं तर ते 6 पटी जास्त आहे. 6 लाख करोड. भारतासारख्या देशामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की शिक्षणावर जास्त भर दिला पाहिजे? म्हणून आता जे कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन उभारलं आहे, मला असं वाटतं की आपल्या युवा म्हणून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. कारण की जर तुम्ही हे असंच ढकलत जाणार तर शिक्षणाचं कोणीच मोठं म्हणजे त्याची दखल घेणार नाही. धन्यवाद.